सध्या पावसाळा सुरू आहे आणि या संततधार पावसामुळे जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अनेक रस्ते जे आहेत ते खराब झालेले आहेत आणि या पावसाचा फटका मुख्य महामार्गाला देखील बसलेला आहे। अमरावती नागपूर हायवे क्रमांक 6 वर जर आपण पाहिलं तर पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहे। परंतु दुसरीकडे वाहन चालकांकडून टोल वसूल करणाऱ्या IRB कंपनीने मात्र अजूनही या खड्ड्यांची दखल घेतली नाही। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी नांदगाव पेठ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी जर आपण पाहिलं या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, ज्यामुळे जे आहे ते अपघाताचं प्रमाण जे आहे ते या महामार्गावर वाढू शकतं। काल रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस आला आणि या पावसामुळे संपूर्ण खड्डे पावसाने भरलेले होते, त्यामुळे वाहन चालकांना जो आहे तो वाहन चालवताना अंदाज येत नाही। आता पाऊस थांबलेला आहे त्यामुळे खड्ड्यातील हे पाणी बाहेर निघालेलं आहे। ज्यावेळेस या खड्ड्यामध्ये पाणी साचतं त्यावेळेस वाहन कुठून काढायचं असा प्रश्न जो आहे तो वाहन चालकांना पडलेला असतो। हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। पुढे जर आपण गेलो तर शिवणगाव असेल, शेंदोळा, मोजरी, तिवसा, तळेगाव, श्यामजीपर्यंत अशा मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी जे आहे ते जीवघेणे खड्डे या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाहन चालत असताना अनेकदा दुचाकी स्वारांना जो आहे तो अंदाज येत नाही आणि यातूनच छोटे मोठे अपघात या महामार्गावर घडल्याची घटना ज्या आहेत त्या पावसाळ्यामध्ये समोर येत असतात। परंतु अजूनही कुठली डागडुजी किंवा मग डांबरीकरण जे आहे ते IRB प्रशासनानं केलं नसल्याची बाब जी आहे ते समोर आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे जे आहेत ते या महामार्गावर पडलेले आहेत। रात्रीला जे लोक या महामार्गावरून दुचाकीने प्रवास करतात ते लोक अक्षरशः जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करावा लागतो, कारण पावसामुळे जे आहे ते खड्डे पडलेले आणि या खड्ड्यात जे आहे ते पावसाचं पाणी साचतं, त्यामुळे खड्डा नेमका किती फूट आहे किती खोल आहे त्याचा अंदाज येत नाही। अशातच जे आहे ते अपघात जे आहेत ते अपघाताचं प्रमाण या महामार्गावर वाढलं आहे। त्यामुळं खड्डे जे आहेत ते तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी जी आहे ती वाहन चालकांच्या वतीनं करण्यात येत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नांदगाव पेठ, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।